सकाळची ही सुंदर वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि आमच्या घरामागच्या शाळेत पुन्हा एकदा मुलांची लगबग सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता हळूहळू संपत चालल्या आहेत आणि मुलांच्या शाळाही सुरू होत आहेत. तसंच आंब्याचा सीझनसुद्धा आता शेवटाकडे आला आहे. म्हणूनच आज मी मुलांसाठी घेऊन आली आहे आंब्याची एक खास रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत अगदी मऊसूद, जाळीदार, स्पॉन्जी असा आंब्याचा केक. आणि विशेष म्हणजे हा केक आपण ओव्हनमध्ये नाही तर साध्या आप्पे पात्रात बनवणार आहोत. फक्त एका आंब्यापासून जवळपास 30 ते 35 केक तयार होतात. ना मैदा, ना साखर, ना ओव्हन, तरीसुद्धा इतका मस्त आणि स्वादिष्ट केक बनतो की मुलं पुन्हा पुन्हा मागतील. आतून अगदी मऊसूद, जाळीदार आणि स्पॉन्जी बनला आहे, अगदी बेकरीसारखा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी गूळ घालायचा आहे. तर आजच्या केकमध्ये मी साखरेऐवजी गुळाचा वापर केला आहे. गुळामुळे केकला नैसर्गिक गोडवा मिळतो आणि तो तुलनेने अधिक पौष्टिकही बनतो. आता यामध्ये अर्धी वाटी दूध आणि 1 वाटी आंब्याचा गर घालायचा आहे. आंब्याच्या सीझनमध्ये अशी रेसिपी नक्की करून बघा. मुलांना आंब्याची चव खूप आवडते. आता यानंतर पाव वाटी तूप घालायचे आहे. तुपाऐवजी तुम्ही बिनवासाचे तेलही वापरू शकता. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने आपले गुळगुळीत बॅटर तयार झाले आहे. आता हे बॅटर आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यात पाव वाटी दूध घालून उरलेले मिश्रण व्यवस्थित काढून घेऊया आणि तेही या मिश्रणामध्ये घालूया. आता हे मिश्रण व्यवस्थित एकसारखे हलवून घेऊया. मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता हे 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवूया, म्हणजे रवा एकदम चांगला फुलून येईल. तोपर्यंत मी एका जाड लोखंडी तव्यावर आप्पेपात्र ठेवून झाकण लावून प्रीहीट करून घेणार आहे. मंडळी, आप्पेपात्रात केक बनवल्यामुळे प्रत्येक केक एकसारखा शिजतो आणि मुलांना खायलाही खूप आवडतो. तर बघा, आता 10 मिनिटे झालेली आहेत. आता या मिश्रणात 1 चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा, वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे. आता सोडा चांगला ॲक्टिवेट होण्यासाठी 1 ते 2 चमचे दूध घालून मिश्रण हलक्या हाताने फेटून घ्यायचे आहे. आपले बॅटर अगदी तयार झाले आहे. आता प्रीहीट केलेल्या आप्पेपात्रामध्ये थोडे थोडे तूप लावून हे मिश्रण ओतून घेऊया. तवा नॉनस्टिक असल्यामुळे तूप लावायची गरज नाही, पण पहिल्या बॅचला अगदी एक थेंब आपण तूप लावून घेऊया. आता हे मिश्रण आप्पेपात्रात ओतून घेऊया. मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. अशा वेळी मुलांना सतत काहीतरी नवीन खायची इच्छा असते. बाजारातील केक देण्यापेक्षा घरच्या घरी असा पौष्टिक केक बनवून दिला तर मुलं आनंदाने खातील आणि आपल्यालाही समाधान मिळेल. विशेष म्हणजे या केकमध्ये ना मैदा आहे, ना साखर, ना कोणतेही कृत्रिम फ्लेवर, तरीसुद्धा हा केक अतिशय मऊसूद आणि स्वादिष्ट बनतो. आता बघा, 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर छान बेक झाला आहे. 15 मिनिटांनंतर केक किती सुंदर फुलून आला आहे बघा. तर मी हा केक उलटा करूनही दाखवते. किती सुंदर जाळी पडली आहे आणि केकही छान शिजला आहे. आता हे सर्व केक बाहेर काढून घेऊया.
आता उरलेले मिश्रणही याचप्रमाणे मी घालून घेते. या दुसऱ्या बॅचमध्ये मी वरून बदामाचे काप घालत आहे. यामुळे केक दिसायलाही आकर्षक लागतो आणि मुलांनाही खूप आवडतो. आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे बेक करून घेऊया. तर बघा, अगदी 15 मिनिटानंतर अगदी साध्या आप्पेपात्रात तयार झालेला हा मऊसूद, स्पॉन्जी, जाळीदार आणि स्वादिष्ट आंब्याचा केक. साखर नाही, मैदा नाही, ओव्हन नाही, तरीसुद्धा इतका सुंदर केक तयार झाला आहे. आंब्याच्या सीझनमध्ये ही रेसिपी एकदा नक्की करून बघाच. विशेषतः मुलांसाठी खूप छान पर्याय आहे. तर याच मिश्रणापासून आपण केक टीनमध्ये सुद्धा खूप छान केक बनवू शकतो. घरात ओव्हन नाही, मैदा वापरायचा नाही आणि मुलांसाठी हेल्दी आंब्याचा केक तर बनवायचा आहे. तर अशा पद्धतीने केक तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही हा केक करून पाहिल्यावर कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या, झटपट आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.